श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा मित्रमैत्रिणींनो, संकष्टी चतुर्थी ही प्रत्येक महिन्यामध्ये येत असते, परंतु श्रावण महिन्यातील संकष्टी चतुर्थी ही अतिशय अत्यंत खास असते। कारण श्रावण महिना जो आहे ना, तर तो भगवान देवादिदेव महादेवांना समर्पित असतो आणि संकष्टी चतुर्थी हे देवादिदेव महादेवाचे पुत्र भगवान श्री गणेशाला समर्पित आहे। आणि ज्यावेळी संकष्टी चतुर्थी ही मंगळवारी येते त्यावेळी अंगारकी संकष्टी चतुर्थी असते। यंदा अत्यंत शुभ योग जुळून आलेला आहे, कारण की अंगारकी संकष्टी चतुर्थी ही सर्व संकष्टी चतुर्थीपैकी अत्यंत खास आणि शुभ असते। अशी ही अंगारकी चतुर्थी श्रावण महिन्यामध्येच यंदा आलेली आहे, त्यामुळे अत्यंत सुवर्ण योग जो आहे तो जुळून आलेला आहे। या अंगारकी संकष्टी चतुर्थीला आपण जरी उपवास केला तरी सुद्धा आपल्याला पूर्णपणे सर्व संकष्टी चतुर्थीचं आपल्याला फळ जे आहे तर ते प्राप्त होत असतं। संपूर्ण वर्षभर न उपवास करता आपण फक्त अंगारकी संकष्टी चतुर्थीचा उपवास करू शकतो। त्याचबरोबर या दिवशी आपल्याला सकाळीच घरामध्ये एका झाडाचं पान आणायचं आहे। यामुळे काय होईल तर आपली कोणतीही आणि कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती पूर्ण होण्यासाठी हे पान आपल्याला आपल्या घरी आणायचं आहे। आणि हे पान घरी आणल्यानंतर आपल्याला या पानाचा एक अतिशय अत्यंत प्रभावशाली असा उपाय सुद्धा करायचा आहे। कोणतं पान आपल्याला घरी आणायचं आहे, कोणत्या झाडाचं आणायचं आहे आणि उपाय कशा पद्धतीने करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा। त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही। तर बघा मित्रमैत्रिणींनो, आता तुम्हाला मंगळवारी अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळीच लवकर उठायचं आहे। तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा आणि स्नान करायचं आहे। परंतु अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला आवर्जून चिमूटभर हळद आपल्या घरामध्ये असेल तर 4 थेंब गंगाजल जे आहे तर ते सुद्धा टाकायचं आहे। यामुळे काय होत असतं बघा, वातावरण सर्व जे आहे तर ते सकारात्मक होत असतं, आपलं मन शरीर सकारात्मक होत असतं। यानंतर स्वच्छ वस्त्र आपल्याला लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे। यानंतर आपल्याला विधिवत आपली रोजची जी काय नित्य देवपूजा आहे तर ती करायची आहे। परंतु जर सकाळीच हे पान आपल्याला आणणं शक्य असेल तर आपली देवपूजा करण्या अगोदरच आपल्याला हे पान आणायचं आहे, किंवा दिवसभरामध्ये आपण कधीही हे पान जर आणलं तरी सुद्धा चालेल। आपण हा उपाय जो आहे तर तो कशासाठी करू शकतो तर आपली कोणतीही इच्छा जी बऱ्याच दिवसापासून अधुरी आहे ती इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आपण हा उपाय करू शकता। किंवा आपल्या घरामध्ये आर्थिक समस्या असतील, जसं की पैसा येत नाही, पैसा आला तरीही तो टिकत नाही, पैशाच्या अडचणी आहेत, कर्ज काही केल्या फिटत नाही किंवा ते वाढतच आहे, कोणाकडे आपले अडकलेले पैसे असतील ते परत मिळत नाही, तरीही आपण हा उपाय करू शकता। घरामध्ये सतत आजारपण असेल, कलह असेल, यासाठी सुद्धा तुम्ही उपाय करू शकता। आपण आपल्या घरातील कोणत्याही सदस्यांसाठी सुद्धा हा उपाय करू शकता। आपल्या पतींसाठी, आपल्या मुलांसाठी देखील उपाय करू शकता। जसं की मुलांची शैक्षणिक प्रगती होत नसेल, त्यांना अभ्यासामध्ये हवं तसं यश मिळत नाही, किंवा मुलांची स्मरणशक्ती सुधारावी म्हणून आपण हा उपाय जो आहे तर तो करून बघा। आपली मुलं जर खूप किरकिरपणा करत असतील, हट्टीपणा करत असतील, व्यसनाच्या आहारी गेली असतील तरी देखील हा उपाय तुम्ही करू शकता। आपल्या मुलांना जर नोकरी व्यवसायामध्ये हवं तसं यश मिळत नाही, त्यांची प्रगती होत नाही, किंवा पतीचा व्यवसाय आहे त्या व्यवसायामध्ये हवा तसा लाभ
आपल्याला होत नसेल तरी देखील तुम्ही उपाय करून बघा. कोणतीही आणि कितीही कठीण इच्छा असेल तरी सुद्धा आपल्याला हा उपाय करता येतो आणि हा उपाय मुले सुद्धा करू शकतात, मुली सुद्धा करू शकतात, स्त्री पुरुष कोणत्याही वयोगटातील व्यक्ती जे आहेत तर ते करू शकतात. आता या उपायासाठी आपल्याला जास्वंदीचं पान जे आहे तर ते घरी आणायचं आहे आणि हा उपाय करायचा आहे. सकाळी जर आपण हे पान आणणार असाल तर मग हे पान घरी घेऊन यायचं आहे. यानंतर आपल्या देवघरातील देवांची रोजची नित्यपूजा जी काय असेल ती आपल्याला करायची आहे. परंतु गणपती बाप्पांचं विधिवत पूजन करायचं आहे. यानंतर विधिवत पूजन करणं म्हणजे काय तर आपल्याला गणपती बाप्पांना अभिषेक करायचा आहे, गणपती अथर्व शीर्षम पठण करायचं आहे. त्यानंतर गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे. बाप्पा समोर एक छानसं आपल्याला कोरं लाल रंगाचं कॉटनचं नवीन कापड जे आहे तर ते अंथरून घ्यायचं आहे. ज्या कापडावरती आपल्याला जास्वंदीचं पान आपण बांधू शकतो एवढं कापड आपल्याला घ्यायचं आहे. कापड ठेवल्यानंतर जास्वंदीचं पान घ्यायचं, ते स्वच्छ धुवून पुसून काढायचं. आपल्याकडे जर गंगाजल असेल तर पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाका आणि त्या पाण्याने स्वच्छ धुवून पुसून घ्या. यानंतर 21 दुर्वा सुद्धा या उपायासाठी लागणार आहे. ज्या दुर्वा आपण बाप्पांना अर्पण केलेल्या आहेत त्या वेगळ्या दुर्वा आणि वेगळ्या आपल्याला उपायासाठी 21 दुर्वा ज्या आहेत तर त्या वेगळ्या घ्यायच्या आहेत. लक्षात घ्या, हे जे पान आहे तर ते स्वच्छ धुवून घेतल्यानंतर एका ताटामध्ये ठेवायचं आहे. बाप्पांकडे पानाचा देठ येईल अशा पद्धतीने ठेवा. या पानासोबतच आपल्याला जास्वंदीची एक काडी देखील आणायची आहे किंवा आपण दुर्वाची एक काडी जी आहे तर ती सुद्धा घेऊ शकता. आणि कुंकू जे आहे तर ते आपल्याला कुंकू एका वाटीमध्ये घ्यायचं आहे. थोडंसं गुलाबजल किंवा गंगाजल टाकायचं आहे. किंचित आपल्याला चिमूटभर हळद त्यामध्ये घालायची आहे. किंचित आपल्याला गुलाल जो आहे तर तो त्यामध्ये टाकायचा आहे आणि किंचित आपल्याला अष्टगंध जो आहे तर तो देखील त्यामध्ये मिक्स करायचा आहे. कुंकू जास्त प्रमाणामध्ये घ्या आणि थोडं किंचित आपल्याला ह्या ज्या वस्तू आहेत तर त्यामध्ये मिक्स करायच्या आहे. याचं सर्व आपल्याला एक मिश्रण तयार करायचं आहे, गंध तयार करायचा आहे. आणि या काडीच्या सहाय्याने आपल्याला काय करायचं आहे, त्या पानावरती आपली जी काय कोणती इच्छा असेल तुमची थोडक्यात लिहायची आहे. अगदी 1 ते 2 शब्दामध्ये आपल्याला ही इच्छा त्या पानावरती लिहायची आहे. आता मी सपोज तुम्हाला सांगते की जसं की घरामध्ये पैसा येत नसेल तर आपण पैसा किंवा धन असं लिहू शकता किंवा आर्थिक स्थैर्य असं लिहू शकता. नोकरीसाठी किंवा तुमचा एखादा व्यवसाय असेल तर व्यवसायात प्रगती असं तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये लिहायचं आहे. हा उपाय करायचा आहे. किंवा मुलांच्या प्रगतीसाठी करायचा असेल तर शैक्षणिक प्रगती लिहू शकता किंवा नोकरीमध्ये यश लिहू शकता, व्यवसायामध्ये प्रगती लिहू शकता, व्यवसायात वाढ लिहू शकता. असं 1 ते 2 शब्दामध्ये तो आपल्याला ही जी काय इच्छा आहे तर ती त्या पानावरती लिहायची आहे. किंवा मग संपत्ती लिहू शकता, समाधान लिहू शकता. ही इच्छा लिहून झाल्यावरती आपल्याला काय करायचं आहे तर आपण ज्या 21 दुर्वा घेतल्या आहेत तर त्या सुद्धा आपल्याला घ्यायच्या आहे आणि हे जे इच्छा लिहिलेलं पान आहे तर ते त्या लाल कपड्यावरती आपल्याला ठेवायचं आहे. आणि पान जेव्हा आपण लाल कपड्यावरती ठेवणार आहोत त्यावेळी पानाचा देठ बाप्पांकडे होईल अशा पद्धतीने ठेवायचा आहे. यानंतर 21 दुर्वा घ्यायच्या. बाप्पांचं आपल्याला जो मंत्र येतो जसं की ओम विघ्नहर्ताय नमः किंवा ओम श्री गणेशाय नमः किंवा ओम गणपतये नमः किंवा अजून कुठला मंत्र तुम्हाला सोपा वाटत असेल जसं की श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः हा मंत्र म्हणत आपल्याला एक दुर्वा या जास्वंदीच्या पानावरती ठेवायचा आहे. आणि दुर्वा सुद्धा ठेवत असताना जी काडी आहे तर ती बाप्पांकडे येईल अशा पद्धतीने आपल्याला ह्या दुर्वा ठेवायच्या आणि 21 वेळा बाप्पांचा मंत्र म्हणत 21 वेळा दुर्वा त्या पानावरती आपल्याला ठेवायच्या. यानंतर आपल्याला त्या कपड्यामध्ये हे जे पान आहे आणि दुर्वा आहे तर त्या बांधायच्या आणि ही जी पोटली आहे तर ती आपल्या हातामध्ये घ्यायची आणि आपली जी कोणती इच्छा आपण ती त्या पानावरती लिहिलेली आहे किंवा बाप्पांना सांगितलेली आहे जसं की अमुक तमुक अशा इच्छेसाठी मी हा उपाय करत आहे, माझी ही इच्छा आहे आणि बाप्पा तुमचा आशीर्वाद जो आहे तर तो माझ्या पाठीशी राहू द्या. फक्त इच्छा जी आहे तर साधी सरळ इच्छा असावी ज्या इच्छेचा कुणालाही त्रास होणार नाही. आणि यानंतर ही जी पोटली आहे तर ती
गणपती बाप्पांच्या चरणाजवळ आपल्याला ठेवायची आहे। एक सांगते, आपल्या चांगल्यासाठी उपाय आपल्याला करायचा असतो, दुसऱ्यांचं वाईट होईल या भावनेने उपाय करू नका। तुम्ही जर दुसऱ्यांचं वाईट करणार असाल तर त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला उलट भोगावं लागत असतं। म्हणून इच्छा कोणतीही घेताना आपले चांगलं कसं होईल यासाठी आपल्याला इच्छा घ्यायची आहे आणि इच्छा एकच घ्या, तरच उपायांचा सेवेचा फायदा जो आहे, लाभ जो आहे तर तो आपल्याला मिळत असतो। कुणाचं वाईट होईल अशा भावनेने उपाय करू नका, अन्यथा तो उपाय आपल्यावरती उलट होऊ शकतो। लक्षात ठेवून उपाय करा। यानंतर ही जी पोटली आहे तर ती गणपती बाप्पांच्या चरणाजवळ आपल्याला ठेवायची आहे आणि जेव्हा कधी दिवसभरामध्ये आपल्याला गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाणं शक्य आहे तर त्यावेळी आपल्याला ही पोटली घेऊन गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जायचं आहे। त्या ठिकाणी गेल्यानंतर सुद्धा आपल्याला गणपती बाप्पांचं विधिवत पूजन करायचं आहे, म्हणजे हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे। शक्य असेल तर नारळ अर्पण करा आणि ही जी पोटली आहे तर ती गणपती बाप्पांच्या चरणाजवळ ठेवायची आहे। परत आपली जी इच्छा आहे तर ती गणपती बाप्पांना अगदी कळकळीने तळमळीने मनोभावे गणपती बाप्पांना प्रार्थना करून सांगायची आहे की माझी ही इच्छा लवकरात लवकर पूर्ण करा आणि घरी येताना आपल्याला ही पोटली घरी घेऊन यायचं आहे। घरी आल्यानंतर सुद्धा आपल्या देवघरामध्ये ही पोटली गणपती बाप्पांसमोर ठेवायची आहे किंवा मग आपण ही पोटली जी आहे तर ती आपल्या तिजोरीमध्ये किंवा तुमचं छोटं मोठं एखादं दुकान असेल तर त्या दुकानामध्ये गल्ल्यामध्ये तुम्ही ठेवू शकता। आता ही किती दिवस ठेवायची तर आपण तिजोरीमध्ये ठेवल्यानंतर ज्यावेळी पुढची संकष्टी चतुर्थी येते त्यावेळी आपल्याला ही पोटली काढायची आहे। यातील पान आणि दुर्वा हे आपल्याला विसर्जित करायचं आहे। परत आपल्याला हाच उपाय नवीन जास्वंदीचं पान घेऊन यायचं आणि नवीन दुर्वा घेऊन यायचं आणि असाच आपण 5 संकष्टी चतुर्थी जर हा उपाय केला तर सुद्धा आपल्या इच्छा ज्या आहेत तर त्या नक्कीच पूर्ण होत असतात। एखाद्या चतुर्थीला आपल्याला हा उपाय करणं शक्य जर नाही झाला तर तेवढी चतुर्थी जी आहे तर तेवढी तुम्हाला स्किप करायची आहे आणि पुढे आपण हा जो उपाय आहे तर तो कंटिन्यू करू शकता। आपल्याला प्रत्येक संकष्टी चतुर्थीला हा उपाय करणं शक्य नसेल तर मग फक्त अंगारकी संकष्टी चतुर्थीला आपण हा उपाय केला तरीही चालेल आणि पुढच्या वर्षी म्हणजे आता वर्षभरात 2च संकष्टी अंगारकी चतुर्थी एक असतात बघा, 6 महिन्यातून एकदा येते, म्हणजे वर्षभरामध्ये 2 येतात। तर आता ज्यांना नाही शक्य झालं त्यांनी पुढच्या अंगारकी करा किंवा मग पुढच्या महिन्यामध्ये जर चतुर्थी आली तर त्या चतुर्थीलाही केला तरी देखील चालणार आहे, काही हरकत नाही। तर अशा पद्धतीने आपल्याला प्रत्येक संकष्टी चतुर्थीला हा उपाय करणं शक्य नसेल तर फक्त अंगारकी संकष्टी चतुर्थीला आपण हा उपाय करायचा आहे आणि पुढच्या वर्षी ज्यावेळी अंगारकी संकष्टी चतुर्थी येईल तर त्यावेळी आपण ही पोटली जी आहे तर ती त्या कपड्यासह आपल्याला विसर्जित करायची आहे आणि परत हा उपाय जो आहे तर तो नव्याने आपल्याला करायचा आहे। तर सांगितल्याप्रमाणे आवर्जून उपाय करू शकता। ज्यांना काही जर समजलं नसेल तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये आवर्जून विचारू शकता आणि कमेंट बॉक्स कशासाठी असतो तर जे काही प्रश्न आहेत तर ते आपण लिहू शकतो, व्यक्त करू शकतो। कमेंट बॉक्समध्ये आवर्जून ओम गणपतये नमः आवर्जून लिहित जावा किंवा हर हर महादेव तरी कमीत कमी लिहित जा। कमेंट बॉक्स आपला सहसा करून रिकामा असतो तर आवर्जून टाईप करत जावा। तर सांगितल्याप्रमाणे मित्रमैत्रिणींनो आवर्जून उपाय करून बघा आणि आलेल्या संधीचं सोनं करून घ्या। तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती, कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहिती सोबत, नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ।